ब्लॉग आज इकडून स्टार्ट करते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज थोडंफार सेटअप झालेलं आहे म्हणून असा विचार केला की आपली घराची छोटी पूजा करून घेऊया. तर चला तर आपण पूजा करूया. हळदी कुंकू लावते नंतर. बंद करना पड़ेगा गाना. अशा प्रकारे आम्ही देवबाप्पाची आणि मंदिराची स्थापना केलेली आहे आणि आता इथून पुढे आम्ही आरती करतो. कारण की आणायला खूप लेट झालं आहे आणि फटाफट आरती करून मग आपण आपला जे काय पुढचा असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर इकडे आमची पूजा झालेली आहे आणि खूप घाईमध्ये आहे, खूप म्हणजे खूप घाईमध्ये आहे. आणि आज मी थोडंफार सामान आम्ही जसं शिफ्ट केलंच आहे, सर्व काही साफ केलेलं आहे. थोडंफार सामान वरती आहे ते तुम्ही ॲडजस्ट करा आणि मला खूप लेट होतोय तर आपण बाय. पासून आम्ही इकडे आणि जसं जायला लागलाय ऑफिसला तसं मला कॉल करते खाली गेले. तरी मी आला खाली, तू कुठे आहे? तर आता तो खाली आहे, तर मला त्याने कॉल केलेला, तुम्हाला दाखवतो. हा इकडे काय असं उभा आहे. बाय बाय. इकडे चाललेलं बेबे बाय. पूजा तर झालेली आहे पण मी विचार केला साडी घातली आहे तर थोडं रेडी होऊन लाईक फोटोशूट कर किंवा एक व्हिडिओ काढू शकतो आपण. मगाशी काय रेडी व्हायला भेटलं नाही कारण की अडेलला खूप घाई होती, जायचं होतं म्हणून बोललं की आपण फक्त साडी घालूया आणि पूजा करून घेऊया. तो गेल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे तसं आपण रेडी होऊ आरामशीर.
खूप सारे रील मी तसे पण मी सेव्ह करून ठेवलेत की आपण हे बनूया, आपण ते बनूया, म्हणजे आपण म्हणजे मी हे बनूया ते बनूया. त्यातले मी आज एक दोन तरी ट्राय करणार आहे. तुम्ही माझ्या इन्स्टाला जाऊन माझे व्हिडिओज रील चेक करू शकता आणि तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करू शकता यार, ठीक आहे ना. मला कसं वाटतं हे कमेंट करून सांगितलं तर काय हरकत नाही आहे, कारण त्याच्यामुळे मग मला खूप मोटिवेशन भेटतं ना. खूप असं म्हणजे नाही करणार तर मला कसं कळणार की चांगलं बनवते की नाही, आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. कोई नहीं मेरा जरूरत तेरी लगे ना जिया देखो ना सूरत तेरी, तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तू घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. I miss you baby, I miss you so much. इसका भरपाई मैं करके रहूँगी क्योंकि it's okay, it's okay. तर त्याचा कॉल आला होता आणि तो पोचला आहे. ॲक्च्युली त्याचं असं झालं की बस घ्यायला येणार होती पण ती मिस झाली. कोणत्या तरी दुसऱ्या लोकेशनवरती बोलवत होते, पण आता आम्हाला तरी कसं कळणार हे, तर आम्ही पण इकडेच नवीनच शिफ्ट झालं, पण एवढं काय लक्षात नाही आहे. म्हणून मग तो खूप टाईमपासून वेट करत होता गाडी येईल करून, पण ती काय आली नाही, म्हणजे ती निघून गेली. मग नंतरला तो आला वरती आणि मग तो गाडी वगैरे घेऊन गेला. हां, मी हे सांगत होते की असं वाटतं की कधी की तो म्हणजे कधी म्हणजे मला रोज 2 दिवस झाले मला असं वाटतं की तो असायला पाहिजे होता, तो माझ्यासोबत असायला पाहिजे होता. हे या घरातले मुमेंट तो माझ्यासोबत शेअर करायला हवे होते, फील करायला हवे होते. पण कुठेतरी मला असं आहे की यार प्लीज तू माझ्यासोबत राहा, यार प्लीज माझ्यासोबत राहा. असं किती दिवस चालणार आहे मला नाही माहिती, आणि मी असं एकटे किती दिवस राहणार आहे, कसं माझं होणार आहे कसं नाही होणार आहे मला नाही माहिती. आणि दाखवते तुम्हाला माझं घर कसं आहे ते, पण थोडाफार पसारा आहे ते आम्ही ठेवू. आज थोड्या दिवसामध्ये ते ॲडजस्ट होऊच शकेल. आणि तर इकडे आपला डोर आहे, या डोरच्या नंतर जी काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. म्हणजे हे आपला जो हॉल आहे, हॉलमध्ये असं काही आम्ही सोफा घेतला आहे, सोफा कम बेड. आणि इकडे आपली अशी गॅलरी आहे, इकडे असं मंदिर आहे आणि गॅलरीमधला व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. दिस इज हा आपला गॅलरी व्ह्यू आहे, हॉलची गॅलरी. आणि इकडे जे आहे ते पार्किंग आहे, आणि इकडे जो आहे ते रोड आहे.
हम्म. तर पूजा पूजा झालेली आहे देवाकडे. हीच प्रार्थना आहे की आम्हाला खूप खूप सुख भेटो, खूप शांती भेटो, जे काही यश आहे ते आपल्या आयुष्यामध्ये ते भेटो, हीच प्रार्थना. आणि गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग गाईज. तर आता मी उठले आहे. सकाळी मी झोपले कारण की मी नाईट केली होती म्हणून. आता मी उठले तर विचार करते चपाती भाजी बनवून घेते. सकाळी तर मी फक्त चाय पिले होते आणि तसेच झोपून गेले कारण की खूप झोप आली होती. तर झोपले आणि आता उठले. तर पण बनवूया चपाती भाजी. मी ते पूर्ण रेडी केलंय. तर बघूया कसं होतंय. माझी चपाती तर झालेली आहे. आता मी भाजी बनवते. बटाट्याची भाजी बनवते कारण की भाजी मी सध्या काही आणली नाहीये म्हणून आपलं फास्ट जे होणारी गोष्ट आहे तीच करते. हो. कांदा आणि मिरची टाकलेली आहे आणि ते अशी माझी चपाती झालेली. ओ माय गॉड. इकडे अशी आपली बटाट्याची भाजी आणि चपाती रेडी आहे. तर इकडे देवपूजा पण झालेली आहे आणि पण आणलेलं आहे. सकाळी मला काही प्रसाद बनवता आला नव्हता म्हणून मी आता बनवलाय. चपाती भाजीच बनवली आहे बेसिक. तर तुमच्यासोबत मी शेअर करते. छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आणि आता थोड्याच वेळात ब्लॉगिंगचा टाइम चालू होईल. माझा कालचा म्हणजे जो शिफ्टिंगचा व्लॉग होता त्याच्यानंतर मला खूप जणांनी विचारलं की कुठे राहते, कुठे राहते. त्यामध्येच एक माझी फ्रेंड आहे, तिने मला कॉल केला आणि बोलले की अरे तू तर माझ्या इकडे आली राहायला. आणि मग खूप म्हणजे आम्ही प्रिव्हियस कंपनीमध्ये होतो एकत्र. त्याच्यानंतर आम्ही कधी भेटलोच नाही. आणि मग नंतर मी इकडे शिफ्ट झाले ना म्हणून मग भेटायला भेटलं नाही. आणि मग इकडे आल्यानंतर बोलते अरे तू खूप जवळ आली, माझ्या घराजवळ आली. म्हणून मग ती बोलली की उद्या माझ्या मुलीचा बर्थडे आहे तर तू ये. आणि खूप जवळ आहे, इथून 5-6 मिनिटावरती ती राहते. आणि ती मला खूप आनंदाने आणि खूप खुशीने मला बोलत होती की ये उद्या, ये आपण भेटू उद्या. आणि उद्या माझ्या मुलीचा बर्थडे पण आहे तर बघूया अनिल काय बोलतोय. मी तर सांगून ठेवले अनिलला की जायचंय करून. पण आता तो थकलाय. मग तो येतोय की नाही तर तो आता फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर कळेल की तो येणार की नाही येणार, जायचं की नाही जायचं, त्याच्यावरती आम्ही डिसाईड करू. तोपर्यंत आता आम्ही पंथी आणि फुलं लावणार आहे. सकाळी लावायला नाही भेटले तर हा करतोय. ठीक आहे. Yes. असं गोल कर आणि त्याच्यामध्ये ठेव. कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. दिव्या दिव्या दीपक आणि कुंडले मोती हात. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला तुळशीपास. तुझे पडला विष्णूपास, माझा नमस्कार सर्व दिव्यांपास. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघतेच आहे आता कारण की खूप सकाळपासून मी काय की खाल्लं नाहीये. आणि मी तसं पण माझा आजचा उपवास झालेला. आणि आता ते उपवास आपण सोडूया, खाऊया आणि मग लॉगिनचा पण टाइम होईल. तर बघा असं होतंय.
इथे आता आपलं काम चालू झालेलं आहे. काम करायचं आणि याच्या पुढे मी काय ब्लॉग आणि आम्हाला जायचं होतं ते माझ्या फ्रेंडच्या घरी, पण अनिल बोलते की नाही मी खूप थकलोय, मी नाही येऊ शकत. मग मी अच्छा. तर मी आता ह्याच्या पुढे तर मी काय शूट करणार नाही आणि ह्याच्या पुढे काय आहेच नाही, मी माझं काम करत राहणार आहे. आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.